नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। बुद्धाय। भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण या वर्षावासनिमित्त वाचन करत आहोत। आज आपण 8वा भाग वाचणार आहोत। यापूर्वी आपण 7 भाग वाचले आहेत। दादा वाबंग या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन, बुद्धांचे पूर्वकालीन। बुद्ध आणि वैदिक ऋषी। वेद हा एक मंत्रांचा म्हणजे ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे। या ऋचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात। मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्म, महेंद्री, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्यांचा प्रार्थना होत। धावा म्हणजे शत्रू विरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धन प्राप्तीसाठी, भक्ताकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय। वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही, परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत। वेदामध्ये सांगितलेलं आहे। अधर्मर्षण, प्रजापती परमेष्ठी, ब्रह्मस्पती किंवा बृहस्पती, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होत। या वैदिक तत्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या। जग उत्पन्न कसे झाले, वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली, त्याचे ऐक्य व अस्तित्व का आहे, निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली, जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे। अधर्मशन म्हणतो की जग तपसपासून म्हणजे उष्णतेपासून निर्माण झालेले आहेत। आता हा अधर्मशन जो म्हणतो तो उष्णतेपासून हे जग निर्माण झालेलं आहे। हे निर्मितीक्षम तत्व होय। त्यापासून अनाद्यनंत असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला। याच्यापासून रात्र म्हणजे तमस उत्पन्न झाली। तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली। काळाने चंद्र, सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली। बृहस्पतीने असत पासून सत श्री उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला। त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला। सत हे मूलतः असत पासून उत्पन्न झाले। जे सत्य अस्तित्वात असलेले आहे आणि जे शक्य आहे आणि तरीही असत अस्तित्वात नसलेले आहे, या सर्वांचा असत हा मूलाधार आहे। प्रजापती परमेश्वरीने असत्तापासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली। त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही। त्याच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय। त्याच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत याच्या व्याख्येत बसत नाही। परमेश्वरीने जडत्व किंवा चेतना यात भेद केला नाही। त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते। या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव त्याने दिले।
आता हे जे सगळे त्या काळामधले जे ऋषी होते, तर जग कसं निर्माण झालं ते आपापल्या भूमिका मांडतायत. जग निर्माणाची कशापासून झालं असं ते सांगतायत. अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायू हे मूल तत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्याच्यात निमित्ती तत्व निसर्गातच असते. दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याचप्रमाणे बनलेली असतात. सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष हे पहिलं जगत कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, रुची, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवांच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था याची उत्पत्ती पुरुषांपासून होते. तात्विक दृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेश्वरेष्टी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ म्हणजे बीज. या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तीची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झालेली आहे. आता हे अत्यंत कठीण हे आहे. वेगवेगळे ते तत्ववेत्ते आहेत आणि त्या तत्ववेत्तांनी वेगवेगळे असे काय सांगितलेलं आहे. आपण फक्त ते ऐकूया. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी हे देखील त्याचप्रमाणे बनलेले असतात. सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष म्हणजे परमेश्वर हे पहिले जगत कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषांपासून होते. तात्विक दृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेश्वरेष्टी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ बीज. या विश्वाच्या महान शक्तीनुसार इतर सर्व शक्तीची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सौर तत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचं तत्व अग्नीपासूनच बनले आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहीत धरले आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्मेच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत. रूपांतरांचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती, निर्मिती तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या, हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लक राहतोच. विश्वकर्म्याचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंती असतो. तो दृश्य विश्वाचे पूर्वीपासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातूनच वास करत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्व हे सर्व वस्तूचे भवित्व त्याला माहीत आहे. बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक मानले. परंतु नैतिक पातळी उंचवणारे असे मंत्रांप्रमाणे त्यांना काही आढळले नाही.
त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटासारखे निरुपद्रविक आहेत, म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषीच्या तत्वज्ञानात त्यांना काही आढळले नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते साचपडत होते, परंतु ते त्या सत्यापर्यंत पोहोचले नाहीत. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतेही सामाजिक मूल्य निर्माण झाले नाहीत, म्हणून वैदिक ऋषींचे तत्वज्ञान हे निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले. आणि हे जे वैदिक ऋषी होते, ह्या वैदिक ऋषींचं तत्वज्ञान बुद्धांना त्यांनी तेव्हा तपासलं, तेव्हा ते त्यांनी सगळं बाजूला सारलं. कारण त्याच्यामध्ये त्यांना काहीच आढळून आलं नाही. जे त्यांना आवश्यक होतं असं कुठलंही तत्वज्ञान हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने तर्क केलं, परंतु त्याला कुठलीही म्हणजे त्याला वैज्ञानिक जेव्हा म्हणतो आपण किंवा सैद्धांतिक ज्याला म्हणतो असं कुठंही आढळून असल्यामुळं बुद्धानं ते बाजूला सारलं. तत्ववेत्ता कपिल. भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्वविज्ञान विषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असे ओळखले जाईल. त्याच्या विचारातील मूळ तत्वाचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्याखेरीज तत्व सत्य असू शकत नाही. इथं म्हणजे पुरावा असेल तरच ते सत्य आहे, बिना पुराव्याचं तुमचं काही चालणार नाही, अशा प्रकारचं हे होतं. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त दोन मार्ग मानले. एक प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान तीन प्रकारचे आहेत. कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओवाळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि साम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असो असे आपण अनुमान काढतो. त्याप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण. हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. परंतु आपल्या मताच्या पुष्ट्यार्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेत. असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तवात नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सृष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्याहीपेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदर पासूनच अस्तित्व असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासून विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. मग या इंद्रिय गोचर विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो उत्क्रांत वस्तू आणि अनुत्क्रांत वस्तू यांनी हे इंद्रिय गोचर विश्व निर्माण केलेलं आहे. व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूचे मूळ असू शकत नाही. व्यक्त वस्तूचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगत आहे. सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः
मूळ घटक होऊ शकत नाही. नंतर कपिलाने असे विचार केला आहे की जरी कार्य हे कारणाने बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्या मागे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशा किंवा इंद्रिय गोचर का होत नाही याचा कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले. तर इथं जे कपिल आहे, कपिल हा जे विषय मांडत आहे म्हणजे जे त्याचं तत्वज्ञान मांडत आहे, या तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर कपिल हा अत्यंत बारीकरित्या ते म्हणजे कपिल हा एक मुद्देसूद विषय मांडत आहे आणि उदाहरणं देत आहे. कपिल हा उदाहरणं देतोय आणि विषय मांडत असताना तो त्याची कारणं सांगतोय. म्हणजे नुसतं बोलत नाही तर त्याची कारणं सांगतोय. त्याची कारणे निराळी असू शकतील. एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूची प्रत्यक्ष दिसत नाहीत, त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय संघावर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तूची मध्येच असल्यामुळे किंवा तत्वसदृश्य पदार्थाशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळे अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील. आता इथे त्यांनी जे मांडलेले आहेत, कपिलाला विचारण्यात आले मग विश्वाचे मूळ कोणतं? कपिलाला प्रश्न विचारला. मग ठीक आहे, तर कपिलाला विचारलं की विश्वाचं मूळ कोणतं? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो असे कपिलास विचारण्यात आले. कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूला कारण असते आणि अव्यक्त वस्तूलाही कारण असते, पण दोघांचे मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्यांचे मूळ एकच, शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि साचवे असतात. सर्वांचं मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंघ असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया तत्व, रजन आणि तमस या तिच्या 3 घटकांमुळे घडत असते. यांची 3 गुण जसे असतात. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्याचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकाचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतः अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळले जातात. हे सर्व ज्योत, तेल आणि वात या दिव्यांच्या घटकाप्रमाणे असतात. जेव्हा ह्या 3 गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्याचं वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती पावते. आता हा सगळा जो भाग आहे हा तत्वज्ञानाचा भाग आहे, अवघड असा भाग आहे. जेव्हा ह्या 3 गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते. आता हे सगळे सिद्धार्थ जे पूर्वकालीन लोक आहेत, हे जे तत्वज्ञ आहेत, हे सिद्धार्थ म्हणजे भगवान बुद्ध, आपले बुद्ध झालेले बुद्धांच्या पूर्वकाळातले आहेत. गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलच्या तत्वज्ञानात हे सिद्धांत होते. सर्व तत्ववेत्यापैकी कपिल मुनींच्या तत्वज्ञानावर बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता. कारण
कपिल हा जो होता हा भ्रामक सांगत नव्हता आणि पुरावे असतील म्हणजे पुरावा असतील, उदाहरणं असतील, त्यामुळं कपिलाच्या ज्या तत्वज्ञान आहे त्याचा प्रभाव हा बुद्धांवर पडला. ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे असा कपिल हा एकच तत्वता असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वीकार केला नाही. जे बुद्धांना वाटते ते दे, म्हणजे कपिलने जे सगळं सांगितलं याला बुद्धांचं मान्य नाही केलं, पण जे तर्कावर आधारित आहे, जे विज्ञानावर आधारित आहे, जे उदाहरणावर आधारित आहे, हे बुद्धांनी मान्य केलं. तथापि कपिलने सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी सांगितल्या 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य हे पुराव्याचे सिद्ध झाले पाहिजे, सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियाला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले. देव अस्तित्वावर आहे किंवा त्यांनी विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यात तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. म्हणजे 3 जी तत्व कपिल मुनींची आहेत ही बुद्धांनी मान्य केली. कपिलाच्या शिकवणीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक आहेत म्हणून तो त्यांनी सोडून दिला. ब्राह्मणे. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. दोघांनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जात असल्याने त्यांना श्रुती या नावाने संबोधतात. ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेले आहेत. पहिला सिद्धांत असा आहे की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. ब्राह्मण तत्वज्ञान दुसरा सिद्धांत असा आहे की योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी व समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजेच जन्म मरणाच्या फिर्यातून त्याची सुटका होते. वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होते असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयी त्यांची एक कल्पना होती. या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण असे नाव दिले. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदांत सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे स्खलनातील व वादातीत आहे, ही समाजपद्धती काही विशिष्ट नियमावर आधारलेली होती. पहिला नियम असा की समाज 4 वर्णात विभागला जावा: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही. वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजे. सर्वांच्या वर ब्राह्मण असले पाहिजेत. ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्राच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजे. हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती. हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमावर आधारलेला होता. ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील तसे सर्व हक्क आणि अधिकार असत, पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत. आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच, पण खास हक्क तर मुळीच नव्हते. 3 वरिष्ठ वर्गाला न दुखवता जगणे एवढंच त्याला हक्क होता. चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी विषयी होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता. क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे हा होता. व्यापार हा वैश्यावर सोपवण्यात आला होता आणि 3 वर्गाची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या वर्णासाठी होते. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नव्हते. चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता. चातुर्वर्ण्य पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णांनाच दिला होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला.
चातुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला. आणखी एक 5वा नियम होता. या नियमानुसार माणसाचं आयुष्य 4 आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते, तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे ग्रहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यात व त्याच्यात विलीन होण्याचे समर्थ करणे हे होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता. चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाज रचना. तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणाने नियमाला आदर्शचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्ममत होय. आत्मेच्या जन्म मरणाच्या फेरीच्या सिद्धांताचा तो एक भाग होता. ब्राह्मणांचे कर्मवदाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून नसते. ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा तीव्र विरोध होता. वेद हे स्खलनातील आहेत व त्याचा अधिकार वादातीत आहेत हे त्याचे म्हणणे भगवान बुद्धाने नाकबूल केले. त्यांच्यामध्ये निर्दोष व वादातीत असे काही नाही. कोणत्याही गोष्टीची फेर तपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवायी नसावा. माणसाला सत्य, यथार्थ, सत्य समजले पाहिजे. भगवान बुद्धांच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्वाची आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती. वेद अपौरुषीय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. या कारणाने ब्राह्मणी तत्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांनी दोषाला वाटला. म्हणजे जे सांगितलेलं आहे म्हणजे वर्णावस्था, वर्णव्यवस्था हे सगळं बुद्धांनी ते नाकारलेलं आहे. ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञामध्ये काही नव्य तथ्य असल्याचे त्यांना मान्य नव्हते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हे त्यांना खोटे यज्ञ होय. ब्राह्मणाचे यज्ञ हे बौद्ध देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्मेच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरी त्यांना ते मान्य नव्हते. यज्ञ विरोधी असलेले लोक ब्राह्मणांना उपवास करत असत. पशूंचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्ग प्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल. भगवान बुद्ध या विचाराशी अंतःकरणपूर्वक सहमत होते. यशाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका चातुर्वर्ण्याचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता. चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेल्या समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती.
विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती. मोकळा आणि समाज त्यांना पसंत नव्हता. स्वतंत्र समाज त्यांना पसंत नव्हता. ब्राह्मणांनी चातुर्वर्ण्य पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती. एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय, एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र. ही समाज रचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाला दुर्गुण कितीही भयंकर असले तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसत आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचवण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काही किंमत नसत. योग्यता आणि प्रगती यांना समाज रचनेत नव्हते, कारण म्हणजे जातीवरून हे ठरत होतं. विषमता प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणाने सांगितली विषमता हे ज्या समाजाचे अधिकृत तत्व होते. समाजावर वाढलेले हे केवळ बांडगुळ नव्हते. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्यांचा विरोध होता. ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेचे समाधान मानले झाले नाही, वर्गावर विषमता हे त्यांचं सार होता. म्हणजे सामाजिक समतेपेक्षा समाजातली विषमता ही ब्राह्मणी धर्माचं मेन हे होतं. समाजात सुसंवाद निर्माण करण्याची तर दूरच राहो, पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले. 4 वर्णाचे व्यवसाय आणि निश्चित केले गेले. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता अनुसार निश्चित करण्यात आले आणि नंतर ते जन्मावर निश्चित केले गेले होते. चातुर्वर्ण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास होता. त्यांना हे स्पष्ट दिसले होते की चातुर्वर्णाने सर्वांच्या हितसंबंधाकडे जर लक्ष दिले नाही आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही तर खरोखर मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबवण्यासाठी चातुर्वर्ण्याची योजना जाणूनबुजून करण्यात आली होती. या योजनेनंतर स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले. दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठी ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धांचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्यांच्या स्वतःशिवाय दुसरा कुणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंद करून बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरवण्यात आली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती, या शूद्र आणि स्त्रिया या 2 वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. विद्यार्जनाचा हक्क त्यांनी नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्धशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी त्यांचे भक्त बनले व त्यांचा ते पुरस्कार करू लागले. शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असह्य करून ठेवण्यात आले होते. अशा या समाज रचनेत बदल घडवणे शक्य होते काय? ही समाज व्यवस्था ईश्वरपर्यंत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणं शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते. ती फक्त नष्ट करून टाकणे शक्य होते. या कारणासाठी खऱ्या जीवनमार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञान बुद्धांनी अमान्य केलं हे ब्राह्मणी तत्वज्ञान. उपनिषद आणि त्यांची शिकवण. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत. उपनिषदे वेदांचा भाग नव्हते. कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलं नाही. असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचा एक भाग झाला. उपनिषदाची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही महत्वाचे आहेत.
काही मुळीच महत्वाची नाहीत. त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय. याविषयी या सर्वांचं एकमत होते. 4 वेद आणि वैदिक शास्त्र यांचे ज्ञान हे हलके दर्जाचे ज्ञान होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्याचे एकमत होते. यज्ञ व त्याचे फल औदर्हिक आहुती आणि ब्राह्मणांना देवाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटवण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचं एकमत होतं. तथापि उपनिषदांचा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व त्यांच्या झाली आहे. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे. उपनिषदाचा मुख्य सिद्धांत असा होता की ब्रह्म हे तत्व आहे आणि त्यात आत्मा म्हणजे ब्रह्म आहे. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. इथं उपनिषदामध्ये ब्रह्माला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे. सत्य काय? उपनिषदांचे सिद्धांत मान्य करायचे की नाही हे या प्रश्नाचे उत्तरातर अवलंबून होते. ब्रह्म हे सत्य आहे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही म्हणून उपनिषदाचे म्हणणे त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्याला याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचा प्रश्न याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्य कोपनिषदांत याज्ञवल्क्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय. या प्रश्नावर नेती मला माहित नाही एवढंच याज्ञवल्क्य सांगू शकला. ज्याच्याविषयी कोणालाच माहिती नाही ते सत्य कसे असू शकते एवढा असा बुद्धाचा प्रश्न होता. उपनिषदाचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्या बुद्धाला कोणतीही अडचण झाली नाही. आता बुद्ध आणि त्यांचे समकालीन. बुद्धांचे समकालीन. ज्या काळात बुद्धाने परिवर्तन घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्व होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाचा विरोध होता. यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात ठेवण्यासारखे होते. या पंथांपैकी एक पंथ म्हणजे काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता. त्याचं तत्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही. कोणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करावी, स्वतः चोरी करावी किंवा दरोडे करावी किंवा दुसऱ्याकडून ती करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलवायस लावावे, आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एवढे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाची क्रिया परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी त्या घटकांचा तो बनलेला असतो ते आत्म्याला मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काही शिल्लक राहत नाही, शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतिवाद असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कुणीही काही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात त्या कोणत्याही घडवित नाहीत. दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही, वाढवता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवाचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्याचं तत्वज्ञान होतं. तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होता. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ किंवा
होम याला काही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या पुरत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगास लावून मिळणारी सुख दुःखाची फळे किंवा परिणाम असला काही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखांच्या काही मूळ तत्वांपासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्म मरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याला दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपासनेत होणार नाही. चौथ्या पंथाचे नाव अन्योन्यवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पकुद कच्छानो हा होता. त्याचे म्हणणे असे होते की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते. त्यांचा एकमेकावर परिणाम होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत. त्यांचा कशाने नाश होऊ शकत नाही. जर एखाद्या माणसाचे डोके उडवले तर तो त्याला ठार करत नाही. शस्त्र सप्त महाभूतात प्रवेश करते एवढा त्याचा अर्थ समजायचा. हे वेगवेगळे जे त्या काळामध्ये जे होते तत्वज्ञ पंथ याच्याविषयी तत्वज्ञानाचं तिथं हे आहे. संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव विक्षेपवाद. हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे असे काही विचारले तर तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या खऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्व आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुतांनी आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले. सहाव्या पंथाचे नाव चातुर्य मसन वरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकारे शोधत असताना जिवंत होता. त्याला निघंट नाथपुत्त म्हणत. महावीराने असे सांगितले की पूर्वजन्मी आणि जन्मी दुष्कृत्यामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मात व्हावे असे त्याने सुचवले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्मास धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन करावे असे महावीरांनी सांगितले. ते 4 नियम पुढील प्रमाणे: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे आणि मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. समकालीनविषयी बुद्धांची वृत्ती. नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धांनी स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणीत त्याने दिलेली अमान्यता आकार नव्हती. तो म्हणतो, पूर्ण काश्यप किंवा पकुद कच्छानी याचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव्य देऊ शकेल. एखाद्या मनुष्य जर कोणत्या सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकीही मजल मारू शकेल. जर मख्खली गोसलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल. तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजित केशकंबलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा मारणे एवढेच गोष्टी करू शकेल. संजय बेलपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञान असणार नाही. निघंट नायपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्यांच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना याचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल. ज्याप्रमाणे तत्वज्ञानाने सुचवलेली कोणतीही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असह्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असे त्याला वाटले. म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशांचा शोध घेण्याचे ठरवले. आपला आज 8वा भाग इथे संपलेला आहे. आपण हे वाचत चला, ऐकत चला.
आणि दादाभाऊ अभंग ह्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा. लाईक केल्यानंतर आपण सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा. नमो बुद्धाय. साधू साधू साधू.